नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजेच 12 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय की सायलीचा पहिलाच दिवस असतो ना ऑफिसला जाण्याचं, तर ती ऑफिसमधून आलेली असते आणि दारामधूनच हाक मारत असते. घरी आल्यानंतर नवरोबा करून आता सगळेजण असतात ना डायनिंग टेबलवरती बसलेले, म्हणजे कल्पना, प्रतापराव, अस्मिता, किचनमध्ये विमलसुद्धा असते. आता अर्जुन पळत पळत येतो सायलीकडे. नवरोबा सायली एकसारखं म्हणत असते. आता अर्जुन आल्यानंतर म्हणतो की काय चालेल नवरा मॉम डॅड समोर बसले, दिसत नाही आहे का तुला, असं अर्जुन म्हणतो. लगेच सायली म्हणते दिसतंय ना, पण तुम्ही जेव्हा मला सगळ्यांसमोर बायको अशी हाक मारता ना, तेव्हा मला पण असंच गडबडल्यासारखं होतं. आता हे सगळं कल्पना आणि प्रतापराव यांना समजत असतं. आता अर्जुन आता ही सायली टिफिन बॅग देते अर्जुनच्या हातामध्ये आणि म्हणते बरं पटकन मला चहा द्या आणि पटकन आधी मला पाणी द्या आणि माझ्यासाठी चहा करा. आता असं म्हणून सायलीने बॅग आणि डबा दिल्यानंतर अर्जुन लगेचच डायनिंग टेबलवरचं पाणीचा ग्लास तिला देतो. आता सायली पाणी वगैरे पिते आणि घे पाणी म्हणून देतो आणि म्हणतो की सेम सायलीसारखं करतो. म्हणतो की चहा आता मिळणार नाही, जेवणाची वेळ झाली ना, आणि तसे ऑफिसमध्ये चहा झालाच असेल नाही. अर्जुन सेम आता सायलीसारखं करत असतो. तिच्या हातातून ग्लास घेतो आणि म्हणतो जेवायचं. आणि आता सायली बघा अर्जुन तिच्या हातातून ग्लास घेत असतो, तर लगेचच सायली तो ग्लास मागे खेचते आणि म्हणते प्यायला होती ना चहा ऑफिसमध्ये, पण त्याला तुमच्या हाताची चव नाही ना. तर अर्जुन पटकन तिच्या हातावर फटका मारतो आणि म्हणतो की चावटपणा करू नको, सगळे ऐकता येत नाही ते म्हणून. आता बघा आज सायली जी आहे ती सेम अर्जुनसारखं वागत असते, कारण अर्जुनसुद्धा ऑफिसमधून आल्यानंतर बायको म्हणून असाच गोंधळ करत असतो. त्यामुळे आज सायलीसुद्धा सेम अर्जुनसारखंच करत असते. आता अर्जुनला थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं आणि अर्जुन म्हणतो मॉम डॅड बघतायत नाही काय करतेस तू. आता लगी प्रतापराव म्हणतात आम्ही काहीही ऐकलं नाही. आणि आता अस्मिता म्हणते की पण माझ्या बाळाला मामा मामीचा रोमॅन्स ऐकू येतोय. आता असं अस्मिता म्हणते. आता अर्जुन म्हणतो की फ्रेश होऊन या, जेवण वाढतो मी. आता बघा आता सायली अजून तिची मजा करते सगळ्यांसमोर, म्हणते मी फ्रेश व्हायला तर जाते, तुम्ही पण येत आहे का. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन एवढा लाजतो आणि सगळेजण हसायला लागतात की आज सायली सेम अर्जुनसारखंच करते म्हणून. आता इतके सगळेजण हसायला लागल्यानंतर आपण पाहतोय अर्जुनने आणलेला जो बुके आहे ना तो हा प्रियाच्या हातात आहे आणि प्रिया म्हणत असते की खूप रोमॅन्स असते ना तुला, आज रोज डे म्हणून गुलाबाचं बुके वगैरे घेऊन आलायस ना अर्जुन, आणि ह्या आदल्या बदली सुद्धा यांचं प्रेम उतूच चाललंय असं प्रिया म्हणत असते. आणि पुढे म्हणते नाही यांच्या प्रेमाचा विचका केला ना तर नावाची प्रिया नाही, असं म्हणून तो गुलाबाचा बुके अक्षरशः ती तोडून टाकते. प्रिया फारच विचित्र दाखवली आहे बाबा, कारण तो बुके जो आहे ना तर त्याची अक्षरशः ती तुकडे करून खाली फेकून देते. आणि आता आपण पाहतोय की पुढे सायली जी आहे ना तर ती एकदम फ्रेश वगैरे होऊन खाली येते डायनिंग टेबलवरती, कारण सगळेजण आता जेवायला बसलेले असतात ना, जेवणाची वेळ झालेली असते म्हणून. आता लगेचच अर्जुन मसाले भात घेऊन येतो आणि म्हणतो चला 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 गरमागरम मसाले भात. सगळ्यांना आता कौतुक वाटत असतो. आता विमल सुद्धा अर्जुनची मदत करत असते. आता प्रतापराव म्हणतात अरे वा आज कोशिंबीर सुद्धा केली आहे. अर्जुन म्हणतो अरे वा मग परफेक्ट कॉम्बिनेशन केले मी, मसाले भातासोबत कोशिंबीर नको का, आता सगळेजण टेस्ट करा. आता असं म्हणल्यानंतर प्रतापराव होतात सायली बघते आणि म्हणते मसाले भात कोशिंबीर खर्च यांनी बनवली असेल का, असं आता सायली म्हणत असते. आता कल्पनाताई सुद्धा म्हणतात ये ना सायली बस. आता सायली बसते तिथे. आता अर्जुन सगळ्यांना वाढत असतो. आता कल्पनाताई म्हणतात आज ऑफिसमध्ये दमली असशील ना, तर आज ऑफिसमध्ये दमली असशील असं म्हणल्यानंतर सायली म्हणते दमायला तर झालं, पण आज ऑफिसमध्ये मी जर काही वेगळं करत होते ना त्यामुळे मजा खूप आली. आता सांगत असताना अर्जुनला वाटतो की अरे बायको एवढी हसत खेळत बोलते, म्हणजे तिला ऑफिसचं काम जमलंय की काय. आता अर्जुन एकदम घाबरतोच ना. अस्मिता म्हणते चला वाढायला सुरुवात करा, मला केवढी भूक लागली आहे असं अर्जुनकडे बघून म्हणते आणि म्हणते केव्हापासून स्पेशल मसाले भाताची वाट बघते मी. अर्जुन लगेच हसायला लागतो, म्हणतो हा वाढतो. प्रतापराव म्हणतात अर्जुन आता तू पण जेवायला बस ना. तर आता अर्जुन म्हणतो अजिबात नाही डॅड, मी सायली सुभेदारच्या रोलमध्ये ना, तर आता मी सुद्धा सायलीसारखं सगळ्यांचे जेवण झाल्यावर मग जेवायला बसणार आहे. सगळ्यांना आश्चर्यच वाटत असतं. अस्मिता तर म्हणते अर्जुनने आता जरा जास्तच मनावर घेतलंय म्हणून. तर अर्जुन म्हणतो म्हणजे काय, सुभेदार आहे मी, एकदा मिशन हातात घेतलं की मग ते कंप्लीट करूनच पुढे जाईन. आता असं म्हणल्यानंतर सगळेजण म्हणत असतात वा. आता अर्जुन सगळ्यांना मसाले भात वाढतो, कोशिंबीर वाढतो. पहिल्यांदा तर प्रतापरावने वाढतो, कल्पनाताईने वाढतो, सायलीला, अस्मिताला, सगळ्यांना वाढतो. तर सगळेजण जेवत असतात. आता तन्वीपेक्षा ना 100% अर्जुनने हा स्वयंपाक बराच केला असणार आहे, कारण असं सगळ्यांचे चेहरे बघून तरी वाटते. सगळेजण मसाले भात आणि खात असतात. अर्जुन म्हणत असतो डॅड मॉम कसं झाले. आता प्रतापराव म्हणतात खूप सुंदर, छानच. आणि आता आपण पाहतोय अस्मिता आणि कल्पनाताईंना सुद्धा आवडतो, सगळेजण छान झाले असते त्याला दाद देत असतात. आणि प्रिया हे सगळं खिडकीतून पाहत असते. सायली म्हणते ही चव तर विमलताईंच्या हातची आहे. सायली पटकन ओळखते. लगेच सायली म्हणते विमलताई कोशिंबीर
तुम्ही केली आहेत का? आता असं म्हणल्यानंतर अर्जुन आणि विमल गप्पच बसतात. अर्जुन लगे विमलकडे बघायला लागतो आणि अर्जुन म्हणतो की एक्सक्यूज मी मॅडम, तुम्ही मला हे सगळं मॅनेज करायला सांगितलंय, ते मी कसं मॅनेज केलं हे तुम्ही जज करायचं नाही आहे. आता असं म्हणल्यानंतर सायली गप्पच बसते, पण तिला कळलेलं असतं हे सगळे विमलनी केलंय म्हणून. अस्मिता म्हणते चला म्हणजे सायलीच्या रोलमध्ये सुद्धा अर्जुनने वकिलाची जागा घेतली म्हणून. आणि प्रतापराव म्हणतात की आणि सायली अर्जुनने अगदीच काम केलं नाही असं नाही आहे, मगाशी तो किचनमध्ये काम करत होता. कल्पनाताई म्हणतात हो हो बरोबर आहे. आता सायली म्हणते हो ना, ते त्यांच्या टी शर्टवरून कळतंयच आहे. असं म्हणल्यानंतर आता अस्मिता लागते ना जोरजोरात हसायला. आता सगळेजणच हसत असतात. प्रिया हे सगळं दाराडून बघत असतात. अर्जुन म्हणतो तू सुद्धा ऑफिसमध्ये काम करत असताना चैतन्यमध्ये घेतलीच असेल ना, आणि तरीसुद्धा तुला काम जमलंच नसणार आय एम शुअर, असं अर्जुन म्हणत असतो. आता सायली म्हणते की अच्छा असं वाटतंय तुम्हाला? अर्जुन म्हणतो मग. तर सायली म्हणते नाही, तुम्ही चैतन्य भाऊजींना फोन करा आणि त्यांना विचारा, ते सांगतील तुम्हाला मला काम जमलंय का नाही. ती करा फोन करा. अर्जुन म्हणतो ग्रेट, मला कामाचा रिपोर्ट घ्यायलाच हवा, आत्ताच फोन करतो. असं म्हणून अर्जुन आता चैतन्याला फोन करायला लागतो. मग आता चैतन्य फोन उचलून म्हणतो हा अर्जुन बोल, आता मी तुला सायली वहिनी म्हणायचं का? सायली आणि म्हणतो की सॉरी सायली वहिनी बोल. आता अर्जुन म्हणतो गप्प बसशील का जरा, गप्प बस जरा, मी तिच्याबद्दल विचारायलाच तुला फोन केलेला आहे म्हणून. मला सांग आज ऑफिसमध्ये काय काय काम केलं सायलीला म्हणून, तिने कामात खूप माती खाल्ली असेल ना. तर चैतन्य म्हणतो माती? अरे वेडायस कर रे तू अर्जुन, सायली वहिनी इतकं फॅन्टॅस्टिक काम करते माहिती आहे का, की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना तिनं डोकं शांत ठेवून काम करता येतं रे, त्याच्यामुळे नाही तर सगळं काही व्यवस्थित पार पडतंय. आणि त्यात कसं आहे ना की तिला समोरच्याला न दुखावता कसं बोलायचं त्याच्याशी नाही हे सगळं माहिती आहे. त्याशिवाय एक शिस्त तर तिच्यामध्ये आहेच आहे. त्यामुळे तिने सगळे काम अगदी काटेकोरपणे केलेली आहेत आणि कामं होत आहेत पण. आता चैतन्य म्हणतो खरं सांगतोयस तू? चैतन्य म्हणतो अरे मला खोटं बोलून काय मिळायचंय. आणि परत म्हणतो हे बघ सायली वहिनी घरातली सगळी कामं मॅनेज करते ना, तसंच इथलंही करते. मला तर ज्या मज्जा आली बाबा त्याच्यासोबत काम करताना. आता अर्जुन म्हणतो लाज वाटते का तुला, थोडीशी लाज वाटते का रे हे सगळं बोलताना, तू नक्की कोणाचा मित्र आहे रे? चैतन्य म्हणतो अरे मी तुझाच मित्र आहे, पण मी खरं बोलायचं नाही का? पण हे बघ तू घरातल्या कामामध्ये काय गोळ घालतोयस नाही मला माहीत नाही, पण ऑफिसमध्ये सगळं काही व्यवस्थित चालू आहे. आता अर्जुन म्हणतो तू ना मला आता आयुष्यात तोंड दाखवू नको, जा तिच्यासोबतच काम कर. चैतन्य म्हणतो ज्या पद्धतीनं जे सगळं काही चालू आहे ना, मला नाही वाटत की तुझं तोंड बघावं लागेल. मला एक काम कर, तू सायली वहिनीलाच रोज ऑफिसमध्ये पाठवत जा कामासाठी आणि बघ आपल्या फॉर्मची कशी भरभराट होते ती. आता अर्जुन त्याच्यावरती रागवतो आणि मग तू युजलेस आहेस तू म्हणून चैतन्यावरतीच ओरडत असतो. आणि पुढे म्हणतो की बट ऑफकोर्स मी विसरलोच होतो की तू तर तुझ्या वहिनीच्याच पार्टीमध्ये नेहमी असणार आहेस ना. हां बरोबर आहे, इतक्यातच फोन ठेव म्हणून आता अर्जुन फोन ठेवून टाकतो. आणि सायली येते ना त्याच्या मागे येऊन उभारते आणि म्हणते काय हो काय म्हणाले चैतन्य भाऊजी? अर्जुन म्हणतो काही नाही. सायली म्हणते असं कसं काही नाही म्हणले, तुम्ही काहीतरी लपवताय ना. तर अर्जुन म्हणतो मी का लपवीन काहीतरी. आता ह्या दोघांची भांडणं सुरू झाले. अस्मिता म्हणते अरे थांबा, भांडणच सुरू करणार आहेत का एकमेकांना गिफ्टसुद्धा देणार आहेत म्हणून, असं अस्मिता म्हणते. आणि पुढे म्हणते की अर्जुन आज रोज डे आहे ना, मग सकाळी जे काही गुलाब दिलं होतं त्यावरच आजचं काम संपवणार आहेस का तो? अर्जुन म्हणतो अजिबात नाही, गिफ्ट आणलंय ना मी माझ्या बायकोसाठी, असं म्हणत असतो अर्जुन. आता सायली म्हणते मी पण तुमच्यासाठी एक भेटवस्तू आलीच हां, म्हणून सायली जाते तिने आणलेलं गिफ्ट आणायला आणि अर्जुन सुद्धा जातो त्याने आणलेलं गिफ्ट शोधायला. आता बघा या दोघांमध्ये अर्जुनची प्रिया अर्जुनचं आहे ना ते मजा बघत असते प्रिया. आता अर्जुन शोधत असतो, तो म्हणतो अरे हा बुके तर मीच ठेवलेला होता, म्हणजे त्याने देवघराच्या बाहेरच्या टेबलवरती त्याने बुके ठेवलेला असतो. आता अर्जुन सगळीकडे शोधायला लागतो आणि म्हणतो की डॅड इथे मी रोजचा एक बुके ठेवला होता, तुम्हाला माहिती का कुठे? प्रतापराव म्हणतात नाही मला नाही माहिती. आता विमल पण म्हणते दादा तुम्ही मगाशी तो बुके ठेवला होता ना तेव्हा मी बघितला होता, पण आता नाही माहिती कुठे ठेवला आहे तो. अर्जुन म्हणतो हां अगं. कल्पनाताई म्हणतात पण असा कसा तो गायब झाला ना. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात विमल तू जरा किचनमध्ये नीट बघून ये बरं. तर विमल जाते किचनमध्ये तो बुके शोधायला. हे सगळं प्रिया बाहेरून मजा बघत असते हां. आणि म्हणते की वहिनी इथे नाही हो बुके. आता कल्पनाताई म्हणतात नाही अगं असं कसं काय म्हणून. आता प्रिया म्हणत असते की चला यांच्या व्हॅलेंटाईन वीकचा पहिलाच दिवस मी खराब केलाय म्हणून स्वतःच फुशारक्या मारत असते. आता इतक्यातच सायली येते ना, नवरोबा म्हणून हाक मारते आणि मग तिने एक मोठा असा बुके घेऊन आलेली असते सायलीने नवरोबा अशी हाक मारल्यानंतर अर्जुन जातो. हा सायलीने बुके आणलेला असतो सगळ्यांच्या समोर तो
तो बुके अर्जुनला देते आणि म्हणते हॅप्पी रोज डे नवरोबा असं म्हणून बुके देते. सगळे जण अगदी कौतुकाने बघत असतात आणि इकडे प्रियासुद्धा बघत असते. अर्जुन तो बुके घेतो आणि थँक्यू म्हणतो. तर सायली म्हणते अजून मी तुमच्यासाठी ना अजून एक भेटवस्तू आणली म्हणून आता ती त्या पिशवीतून काढते आणि तिने आणलेलं असतं किचन ॲप्रन आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं अन्नपूर्णा म्हणून. सायली म्हणते हे बघा अन्नपूर्णा ही भेटवस्तू खास तुमच्यासाठी म्हणून. आणि ते थोडं इमोशनल असं बॅकग्राऊंड म्युझिक दाखवलेलं आहे. सगळ्यांना तर आनंद होतो. आता कल्पना ताईंना तर फारच कौतुक वाटतं बाई आपली सून किती हुशार आहे ना म्हणून. आता सायली काय करते स्वतःच्या हाताने ते ॲप्रन अर्जुनच्या गळ्यामध्ये घालते, पाठीमागून बंद वगैरे बांधते. हे सगळेजण बाहेरून पाहत असतात आणि नक्कीच इकडून प्रियासुद्धा बघत असते की कसं ॲप्रन घालते वगैरे आणि तिला हे सगळं बघून आहे ना ते अतिशय वाईट वाटत असतं. आता अस्मिता म्हणते अरे वा मस्त आहे ॲप्रन, छानच दिसतंय हा तुला असं म्हणल्यानंतर अर्जुन अस्मिताला थँक्यू म्हणतो. अस्मिता म्हणते चला आता अर्जुन म्हणजे तुझे आता कपडे खराब नाही होणार, नाहीतर लहानपणी मातीत खेळून आल्यावर जसे दिसायचे ना तसे कपडे आता तुझे किचनमध्ये दिसत आहेत असं अस्मिता म्हणते. आता बघा आता पुढे अर्जुनला थोडंसं वाईट वाटत असतं की सायलीने एवढं सगळं आणलं आणि त्याच्याजवळ काहीच नाही द्यायला. सायली म्हणते काय झालं, आवडले नाही का भेटवस्तू? सायली म्हणते नाही असं नाही आहे, खूप छान आहे हे सगळं म्हणून. पण त्याला वाटतं की ॲक्च्युली काय झालं ना की मी सुद्धा एक बुके आणला होता, इथे ठेवला होता मी, पण अगं माहितीच नाही की आता तो कुठे बुके मला सापडतच नाही आहे घरामध्ये म्हणून. सायली म्हणते हरकत नाही हो, सकाळी तुम्ही मला गुलाब दिलं होतंच की म्हणून त्यात काय एवढं. आता अर्जुन म्हणते की हो तरी पण तो बुके आणि मग पुढं मग त्याला काहीतरी आठवतं आणि तो सायलीला म्हणतो की एक मिनिट एक मिनिट म्हणून तो बुके ठेवतो आणि म्हणतो की आलोच मी. सायली म्हणत असते काय झालं? अर्जुन तो एक मिनिट म्हणून पळत किचनमध्ये जातो. सगळ्यांना कळत नाही की हा असा का किचनमध्ये गेला म्हणून. आता अर्जुन किचनमधून येतो आहे सगळं प्रिया बघत असते आणि सायलीच्या समोर डायरेक्ट गुडघ्यावरतीच बसतो. सायली म्हणत असते अहो हे काय सगळं काय करताय म्हणून. तर आता अर्जुन गुडघ्यावरती बसतो आणि त्याच्या तळहातामध्ये असते चक्री फूल. मी काल तुम्हाला सांगितलं ना की अर्जुन नक्की चक्री फुलच गिफ्ट म्हणून देणार सायलीला. आता मूठ उघडतो आणि ती चक्री फुल सायली बघते आणि म्हणतो की हॅपी रोज डे बायको म्हणून. आता असं म्हणल्यानंतर सगळे तर हसायलाच लागतात कारण रोज डेला कोण चक्री फुल कोण गिफ्ट देतं ना म्हणून. तर आता सायली ते सुद्धा प्रेमाने घेते आणि म्हणते वा चक्री फुल, कारण चक्री फूल खाण्यासाठी सायलीला फारच आवडत असतं. पहिल्यांदा तर सायली ती चक्री फूल हातात घेते आणि खूप हसते. ती म्हणते अरे बापरे चक्री फूल म्हणून सगळेजण हसायला लागतात. आणि प्रिया म्हणते हे दोघं जण हातात दगड घेऊन सुद्धा ना रोमॅन्सच करतील म्हणून प्रियाचा जळफळाट होतो. सायली इकडे ते चक्री फूल हातात घेऊन म्हणते जगात कोणी कोणाला दिलं नसेल असं फूल दिलंय तुम्ही मला म्हणून. सायली खुश होते आणि म्हणते आणि हे बघा शेवटी म्हणतात ना की प्रेम हे वस्तूत नाही तर ते देणाऱ्याच्या मनात असावं लागतं म्हणून असं सायली म्हणते. अर्जुनला सुद्धा ते पटतं आणि सायली ते फूल अगदी स्वतःच्या जवळ घेते. आता अर्जुन उठून उभा राहतो आणि म्हणतो की त्या किचन ॲप्रनकडे बघतो जे अन्नपूर्णा लिहिलेलं असतं ना ते, आणि त्याच्यावरती हात ठेवून म्हणतो की सायली तुझं हे गिफ्ट आहे ना हे सुद्धा खूप छान आहे म्हणून. आता अर्जुनला सुद्धा ते गिफ्ट आवडत असतात. प्रिया हे सगळं बघून रागाने तिथून निघूनच जाते ना. आणि इकडे या दोघांचं जो म्युझिकल जे काही दाखवलेलं आहे तर ते खूप छान दाखवलेलं आहे. आता आपण पाहतोय पुढचं सीन तो म्हणजे नागराजचा जेलमधला. आता जेलमधून नागराज एकसारखा फोन करत असतो प्रियाला आणि प्रिया इकडे नेलपेंट लावण्यात बिझी असते. नागराज तिकडून फोन करतोय आणि प्रिया त्याचा फोन सतत कट करत असते. तिकडे महिपत झोपला नाही याची खात्री करून नागराज फोन करत असतो. महिपत तर गाढ झोपलेला असतो जेलमध्ये आणि सायली इकडे प्रिया जी आहे तर ती नेलपेंट लावण्यात बिझी असते. आता नेलपेंट लावता म्हणते काय याचं ते सतत जेलमध्ये जायला लागू नये म्हणून मी त्याला फोन घेऊन दिला आणि हा डोक्याला ताप झालाय नुसता असं प्रिया म्हणत असते. आता पुन्हा त्या नागराजचा फोन येतो तर आता प्रिया फोन उचलते ना. आता फोन उचलते आणि लगेचच थोडा मूड ठीक करते आणि म्हणते की काय. आता नागराज म्हणतो आवाज खाली प्रिया असं नागराज तिला धमकवत असतो आणि तिथं म्हणतो की आता मी जेलमध्ये आणि तू बाहेर आहेस म्हणून जास्त शहाणपणा नाही करायचा कळलं का. आणि पुढे म्हणतो कधीतरी तू आता असशील आणि मी बाहेर असेन लक्षात ठेव आता असं म्हणल्यानंतर प्रिया लगेचच म्हणायला लागते की काका हो अर्जुन सायलीवरती लक्ष ठेवून होते ना तर म्हणून मी फोन कट करत होते. आता नागराज म्हणतो खरंच लक्ष ठेवत होतीस तू, मला तर वाटलं की मोबाईलवरती टाइमपास करत होतीस तू नुसता. आता बघा प्रिया बावरते आणि म्हणते ह्या माणसाने ते CCTV कॅमेरे ठेवलेत का काय. तर नागराज पुलीकडून खरंच म्हणतो नाही CCTV कॅमेरे नाही लावलेत मी तुझ्या इथे, पण तू आता काय विचार करू शकते ना हे मी इथं बसून सांगू शकतो.
आणि पुढे म्हणतो की काय ना प्रिया की तू ज्या शाळेत शिकलीस ना त्या शाळेचा हेडमास्टर नाही तर मी फाउंडर मेंबर आहे, कळलं का? तेव्हा मला शिकवायला जायचं नाही, ओके, असं नागराज म्हणत असतो. हा नागराज प्रियाला चांगलंच ओळखत असतो आणि ते म्हणतो की मी तुला काम सांगितलं होतं महत्त्वाचं साक्षीच्या बाबतीतलं, त्याचं काय झालं? आता प्रिया मनातल्या मनात म्हणते अरे यार ते तर राहूनच गेलं ना. नागराज म्हणते आता गप्प कायच बोल ना, मी काय विचारतोय तुला. सायली म्हणते प्रिया म्हणते की ते काम ना, हो ते काम झालं ना, कधीच झालं. नागराज म्हणतो असं खरं बोलतीस तू? अगं हे चल खोटं बोलतीस तू, साप खोटं, असं नागराज म्हणतो. आणि पुढे म्हणतो की अरे कारण तू जर का काम केलं असतं ना तर महिपत पिसाळला असता येते. आणि पुढे म्हणतो की आधी तू आता तो शांत आणि पिसाळलेला नाही आहे, त्या अर्थी मी सांगू शकतो की तू काम केलेलं नाही आहे, खरं ना? आता प्रिया म्हणते काका ते 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 असं करायला लागते. नागराज म्हणतो गप्प बस, कळलं, गप्प बस, हलगर्जीपणा करू नकोस आता, नाहीतर तिथं येऊन मानगुटीवर बसेन मी तुझ्या, असं नागराजला धमकी देतो. आता प्रिया म्हणते नाही काका तुम्ही अजिबात काळजी करू नकास, मी नक्की करते, हां ते काम नक्की करते. नागराज म्हणतो चल फोन ठेव आता, म्हणून नागराज फोन कट करतो. आणि नागराजने फोन कट केल्यानंतर त्या शिपायाला बोलून तो फोन जो आहे तो वापस करून टाकतो. इकडे प्रिया म्हणते की माझ्या नशिबात गुलाबाचं फूल नाही, पण हे असले सगळे फुल्स मी बरोबर जमा करून ठेवलेत, असं म्हणून प्रिया वैतागते. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. इकडे सायली तिच्या रूममध्ये ती चक्री फुलच हातात घेऊन किती वेळ तर त्या फुलकडेच बघत बसलेली असते. आणि अर्जुन कपाटातले त्यांचे पांघरुणं वगैरे काढत असतो आणि म्हणत असतो माझ्या डोक्यातून अजूनही विचार जात नाहीये, तो जो मी बुके आणला होता तो कुठे गेला असेल? मी जो बुके आणला होता तो देवघराच्या समोरच्या टेबलवरती ठेवलेला होता, मग तो अचानक कुठे गेला असेल? असं अर्जुन कपाटातून अंतरण पांघरुणं काढत असताना बोलत असतो. आणि म्हणतो की आणि आपल्या घरात अशी कुणी व्यक्तीसुद्धा नाही आहे की जी अशी मस्करी करेन, मग तो बुके तिथून कुठे गेला असेल? इतक्यातच त्याच्या लक्षात येते की हा हे सगळं प्रिया करू शकते म्हणून. आणि म्हणतो की नाव आय गॉट इट. आणि म्हणतो की आपल्या घरामध्ये मस्करी करणारी व्यक्ती नाही आहे, पण मुद्दामून करणारी व्यक्ती आहे, असं म्हणून अर्जुन म्हणतो की तन्वी तिनंच केलेलं आहे सगळं, म्हणून आता जायला निघतो मी, आलोच. म्हणून सायली त्याला अडवते आणि म्हणते की थांबाव म्हणते, तिला जाब विचारण्याची काहीच गरज नाही आहे, तिने जर का तो बुके नेला असेल ना तर आज तिने खूप चांगलंच काम केले, असं सायली हसत हसत म्हणत असते अर्जुनला. अर्जुन म्हणतो काय? तर सायली म्हणते हो ना, आज जर का तिने ती फुलं चोरली नसती ना तर हे इतकं गोड फुलं आज मला मिळालं असतं का? मी या चक्री फुलामध्ये सुद्धा खूप खुश आहे. अर्जुन म्हणतो तू तिला नेहमीच सोडून देतेस, पण ती काही सुधरत नाही, पण आज तिला शिक्षा मिळायलाच पाहिजे, असं अर्जुन म्हणत असतो. आता सायली पुढे म्हणते की पण शिक्षा तर अर्जुन देतो, सायली नाही, आणि तुम्ही तर आता अर्जुन नाही सायली आहात, असं म्हणून म्हणते की त्यामुळे तुम्ही तिला माफ करून टाका म्हणून. आणि हा आठवडा प्रेमाचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे रागाला जागा नाही, असं सायली अर्जुनला समजावून सांगत असते. पण अर्जुनला हे काही पटत नाही, तो रागाने जाऊन बेडवरती झोपायला लागतो आणि म्हणतो की तू ना मलाच नेहमी गप्प कर. हा अर्जुन पण शहाणा होत नाही, तो तुझ्या बायकोला अजिबात घराबाहेर काढत नाही आणि तू सुद्धा मलाच गप्प बसायला सांग, म्हणून रागाने अर्जुन झोपतो. आता सायली तिथे येते आणि ती म्हणते असं नाही, तुम्ही ऐकून तर घ्या म्हणून, आणि असा विचार का करत नाही तुम्ही की प्रिया जेव्हा काही आपलं नुकसान करायला जाते ना तेव्हा आपला फायदाच करून देते. आता अर्जुन म्हणतो कसा काय? तर सायली म्हणते आज तिच्यामुळेच तर मला हे इतकं गोड फूल मिळालंय आणि मी हे आयुष्यभर जपून ठेवणार आहे, असं सायली म्हणत असते. आणि म्हणते लोक जशी त्यांच्या डायरीमध्ये गुलाबाचं फूल ठेवतात ना तसंच मी हे फूल वर्षानुवर्ष माझ्याजवळ ठेवणार आहे, असं सायली सांगते. आणि पुढे बघ अर्जुन म्हणतो की तू इतकी पॉझिटिव्ह कशी आहेस ग बायको, आणि तन्वीमध्ये तू इतकी पॉझिटिव्हिटी शोधतेस, कमालच आहे. सायली म्हणते तुम्ही पॉझिटिव्ह म्हणालात ना त्यावरून मला ना एक गोष्ट आठवली म्हणून. आणि म्हणते आज आम्ही नागराच्या केसवरती विचार करत होतो आणि तेव्हा आमच्या लक्षात असं आलं की बाबू जर ट्रक चालवत होता ना तर तो त्याचा मालक नव्हता, म्हणजे तो मालक कुणीतरी वेगळाच होता, बाबू फक्त चालवायला होता. आणि मग आम्ही त्याच्याबद्दल विचार केला तर अर्जुन झोपलेला असतो. सायली म्हणते हो ऐकताय ना? अर्जुन म्हणतो हो. आता सायली पुन्हा सांगायला लागते बाबू जो ट्रक चालवत होता त्याचा मालक कुणीतरी वेगळाच होता, म्हणून मी त्या दृष्टीने विचार केल्यानंतर मला कळालं की मी एक मॅनेजर म्हणून कुणीतरी वेगळीच व्यक्ती आली आहे. तर अर्जुन तोपर्यंत गाढ झोपी जातो. सायली म्हणते हे काय लगेच झोप भरी लागते तुम्हाला, म्हणून हसायला लागते. आणि म्हणते की दिवसभर तुम्ही खूप काम केलं ना त्यामुळे थकला असाल तुम्ही, आज उद्या बोलूया, असं म्हणून अर्जुनकडे बघून म्हणत असते की माझा क्यूट नवरा, असं म्हणून आता सायलीसुद्धा झोपी जाते. आता पुढं पाहतोय आपण दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते आणि चैतन्य फोन लावतो, तो म्हणजे सायलीला.
सायली म्हणते हा बोला भाऊजी. चैतन्य म्हणतो हा वहिनी मी समर्थ बिल्डरचे इनवॉइस पाठवतो, एकदा फक्त मेल टाकतो, ते तुम्ही सगळे नजरेखालून घाला, मग आपण बोलूयात. सायली म्हणते मी आता चैतन्य म्हणतो मग आता बॉसचं अप्रुव्हल आल्याशिवाय मी कसं पुढे जाणार, आणि हो एक मोठी डेव्हलपमेंट आहे. सायली म्हणते कोण, तर तो म्हणतो शशी वागळे म्हणजे आपल्या निशिकांत वागळेंचा मुलगा, आणि म्हणतो की आधी आपण त्याच्यावरती 307 लावला होता, आता आपल्याला 302 सुद्धा लावता येतोय म्हणून. आणि पुढे चैतन्य म्हणतो आणि हा वहिनी आनंद वर्माने केलेला व्हिडिओ सुद्धा अप्रुव्हल झाला आहे, त्यामुळे आपल्याला आता 401 आणि 502 हे सुद्धा लावता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखरे त्यांच्यासोबत सुद्धा मीटिंग करायची. ते म्हणतात की त्यांच्याकडं सर्कमस्टेशन इव्हेंट्स आहेत म्हणून. आणि आता इकडे सायली म्हणत असते चैतन्य भाऊजी ऐका मला यातलं काही कळत नाही आहे. चैतन्य म्हणतो आय एम सॉरी हं वहिनी, मी तुम्हाला सोप्या मराठीमध्ये सांगतो. हां सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्समध्ये म्हणजे परिस्थितीजन्य पुरावा असा अर्थ होतो, आणि दुसरा अर्थ होतो तो म्हणजे अरे बापरे आता याचा अर्थ काय सांगू, आणि हां परिपोषक पुरावा दोन्ही मिळाल्याशिवाय आपल्याला. सायली म्हणते भाऊजी ऐका ना, मला तरीही काही कळत नाही आहे. नाही म्हणजे मराठी आणि इंग्रजी असा प्रश्न नाहीच आहे हा. आणि पुढे म्हणते की तुम्ही एक काम करा ना, तुम्ही घरी या, मग आपण समोरासमोर बसूनच बोलूयात का. चैतन्य म्हणतो ठीक आहे मी घरी येतो, आणि सॉरी वहिनी आय एम सॉरी ॲडव्होकेट अर्जुन, मी घरी येतो असं चैतन्य म्हणतो आणि फोन ठेवतो. सायलीसुद्धा ठीक आहे म्हणते. आता चैतन्य म्हणतो बापरे जिभेचे तुकडे पडले माझ्या आता हे सगळं सांगून. आणि आता बघा हां ठरलं तर मगचा हा भाग इथेच संपतोय. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. आता आपण पाहतोय की पुढच्या भागामध्ये दूधवाला येतो आणि अर्जुनला म्हणत असतो की साहेब दूध घ्या, तुम्हाला हे आपकी बस की बात नाही आहे, भाभी अच्छी सी कर ली थी. हे म्हणतो की तुम्ही दूध द्यायचं काम करा. आणि आता आपण पाहतोय की सायली चैतन्य म्हणत असते की चैतन्य भाऊजी ही सकाळपासूनची 7वी केस आहे, आपण बोललेलो. चैतन्य म्हणतो अर्जुन एका दिवसात 15 केसेस हँडल करतो एकटा, आणि हे सगळं प्रिया पाहत असते, कारण हे सगळे जण आहेत ना ते स्टडीमध्ये बसून बोलत असतात. आता इतक्यातच तिथे चैतन्य येतो आणि म्हणतो की तो ॲक्सिडेंट झाला ना तर त्यावेळेस तो ट्रक त्याच्याकडे कुणी मागितला होता, ही बेसिक माहिती सामंतांना मिळेल, पण हा रमेश जर का सापडला तर बेस्टच होईल असं चैतन्य म्हणत असतो. हे सगळं प्रिया ऐकते, कारण अर्जुन सुद्धा आता दुधाचं भांडणं घेऊन तिथेच आलेला असतो या डिस्कशनमध्ये मिक्स व्हायला. आणि हे सगळं आता प्रियाने ऐकलं. आता प्रियाचा पुढचा डाव नक्की काय असेल हे सगळं जो नागराजला सांगेल का हे सगळं पाहण्यासाठी पाहत राहा माझ्यावरती सिरियल, आणि भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.